तर आता आपल्याकडे दोन्ही इमेजेस बनलेले आहेत, बॅकएंडची आणि फ्रंट एंडची. सो विल रन द बॅकएंड इमेज फर्स्ट अँड देन द फ्रंट एंड इमेज. तर ते करण्यासाठी डॉकर रन अँड फॉर पोर्ट नंबर we have this port number 4444. For detach mode, the for name, if you want, give name of the container. Okay, this is backend container and the service name म्हणजे आपल्या याचं नाव, इमेजचं नाव professor99/ds. Oh shit, ds backend :1.0.0. That's it. ठीक आहे झालेली. यू कॅन गेट इट हिअर ऑल्सो. कंटेनर्स मध्ये तुम्ही बघू शकता बॅकएंड कंटेनर आलेले. इफ यू वांट टू सी हिअर यू कॅन ऑल्सो डू docker ps also. I guess it will work. ठीक आहे उद्या द्या. डॉकर पीएस पेक्षा तुम्हाला डॉकर पीएस ची सवय नाही. सो लेट अस जस्ट गो हेड अँड राईट डॉकर कंटेनर ls. सी तर कंटेनरचं नाव काय, बॅकएंड कंटेनर म्हणून. ठीक आहे, ही त्याची कंटेनर आयडी अँड सो ऑन. सो लेट अस डू द सेम फॉर फ्रंट एंड ॲज वेल. पोर्ट नंबर आपल्याला चेंज करावा लागेल. फ्रंट एंड पोर्ट नंबर, अच्छा हा इथे बॅक एंड कंटेनरच्या ऐवजी फ्रंट एंड कंटेनर. अँड व्हॉट एल्स, पोर्ट नंबर. What else do you have to need to change? Docker run port number 3000, detach mode, name, frontend container, and the image name. Fine. Okay. And again, if you go and hit container ls, we can see both containers, frontend container and backend container. So what I'll do, मी कोड कुठलाच एक्झिक्यूट नाही केलेला आहे, मी फक्त इमेज रन केले आहेत. सो आय गो टू क्रोम, नॉर्मल तसं, and then hit localhost 3000. तर आयडियली व्हॉट शुड हॅपन की ती इमेज रन जी झालेली आहे ऑन पोर्ट नंबर 3000 शुड ब्रिंग माय कोड, आय मीन शुड एक्झिक्यूट माय कोड, आणि ते मला तोच सेम लॉग इन पेज दिसायला पाहिजे. तर ती इमेज ऍक्च्युली रन व्हायला थोडा वेळ लागेल फ्रंट एंडची, कारण ते आपण npm स्टार्ट केल्यानंतर पण त्याला वेळ लागतोच तेवढा. तो एक्झॅक्टली सेम तो वेळ घेईल इमेज रन करताना सुद्धा. सो लेट अस वेट फॉर इट. आणि आपलं बॅकएंड पण रनिंग असायला पाहिजे. जर मी लॉग इन केलं ठीक आहे आणि बॅकएंड इज रनिंग विदाउट एन इश्यू, मी तिथे त्या डॅशबोर्डवरती गेलो पाहिजे. आणि इफ आय ऑल्सो गो टू सम अदर टॅब्स लाईक युजर्स, एनरोल्ड युजर, ऍक्टिव्ह युजर्स अँड सो ऑन, मला तो पण डेटा दिसायला पाहिजे. सो लेट अस वेट फॉर इट. अच्छा, you can see the logs as well here. Let us see the logs here. See, starting the development server. If you want to see the logs directly in our terminal, what you can do is let us create a new terminal and we can see the logs here like this. Docker logs, and what is we need containers now, right? The front end container. See, आणि हा आपल्याला ते सांगायचं ना की फॉलो करायचंय की शेवटचे 10 नाही पाहिजे. सो वी वॉन्ट टू फॉलो इट. आता ते बंद नाही होतात इथे. यू कॅन सी ऑल द लॉग्स. इथे चालवलं म्हणजे ते इथे पण आपल्याला दिसायला पाहिजे. सी काहीतरी होते, आणि यू कॅन ऑल्सो सी की इथे पण चेंजेस चालू आहेत. नो इश्यू फाउंड, एव्हरीथिंग सेम्स ओके, अँड यू कॅन सी द लॉग इन पेज. इफ आय लॉग इन विथ सूरज अँड द पासवर्ड, आपण डॅशबोर्ड वरती आलेलो आहे. अँड इफ आय गो टू कोर्सेस अँड ऑल, तर त्याने ते कोर्सेस वगैरे पण आले पाहिजे. सी हे जे कोर्सेस वगैरे आहेत हे सगळे डेटाबेस मध्ये स्टोअर्ड आहे. ठीक आहे, हे ऍक्टिव्ह युजर्स हे सगळे जे आहे ते डेटाबेस मधून येते, आणि डेटाबेस सोबत कम्युनिकेट कोण करते तर आपलं बॅकएंड करते. सो बोथ द इमेजेस आर रनिंग, आणि आपल्या ऍप्लिकेशनचे प्रॉपरली रन करते. बट द इश्यू इज की मला मॅन्युअली जाऊन दोन्ही इमेजेसला रन करायची गरज पडते. राईट. सो लेट अस सी द लॉग्स फॉर backend as well. So what we have to do is docker
लॉग्स अँड बॅक एंड कंटेनर सो दॅट तुम्हाला समजेल की तिथे पण लॉग्स असतात. आता अच्छा हा अगेन फॉलो करायला लागेल त्याला. सो -F फॉर फॉलो. ओके. तर शेवटची कुठली इज ऍक्टिव्ह वाली आहे. इज ऍक्टिव्ह 200. सो इफ आय हिट लेट अस से युजर रोल्स, तिथे पण रोल त्यांनी घेऊन यायला पाहिजे. आणि इथे बघा खाली काय झालंय, गेट ऑल रोल्स ची एपीआय हिट झालेली आहे. म्हणजे बॅक एंड पण चालते फ्रंट एंड पण चालते, बट द थिंग इज मला दोन्हीही सेपरेटली रन करायची गरज पडते. ठीक आहे. नाउ विल स्टॉप बोथ द इमेजेस. कसं करायचं स्टॉप कंटेनरला? डॉकर स्टॉप आणि कंटेनरचं नाव, कंटेनरचं आय डी आपण कॉपी करू शकतो. अशी सी वन मोर थिंग, कंटेनर आपल्याकडे दोनच आहे. एफ आय प्रेस 8, बघा 8 पासून सुरू दुसरी होती का कंटेनर आय डी एखादी? नो राईट. तरी पण त्याने ते स्टॉप करायला पाहिजे, कारण युनिक असायला पाहिजे कंटेनर आय डी. लेट अस सी इफ इट वर्क्स. फ्रंट एंड कंटेनर आहे ना, इट माइट टेक सम टाइम. ठीक आहे, बंद झालं असायला पाहिजे. लेट अस हिट दिस. जर मी ऍक्च्युली ऍप्लिकेशन लोड जरी करायचा प्रयत्न करा तरी पण त्याने प्रॉब्लेम द्यायला पाहिजे. इट इज नॉट वर्किंग. येस. इफ आय डू डॉकर कंटेनर ls, इथे तुम्हाला बॅकएंडच फक्त इमेज दिसेल, फ्रंट एंड दिसणार नाही. सो वी कॅन सी बॅकएंड कंटेनर ओनली. ठीक आहे. आणि नेक्स्ट, इफ वी वॉन्ट टू स्टॉप दिस, कंटेनर आय डी काय आपली C609 समथिंग. सो C6 हे जरी टाकलं तरी पण चालेल. ठीक आहे, थांबा थोडंसं, होईल ते पण स्टॉप. झालं. कंटेनरलेस, नो कंटेनर्स आर रनिंग. आता हीच सेम गोष्ट आपण काय करूयात, युजिंग डॉकर कंपोज करू. डॉकर कंपोज आपण ऑलरेडी फाईल बनवलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं, जिथे ती फाईल बनलेली आहे तिथपर्यंत टर्मिनल घेऊन जायचे. डॉकर कंपोज आपल्या फाईलसाठी -F फॉर फाईल नेम, आणि फाईल नेम काय आपलं डॉकर कंपोज आहे. डॉकर कंपोज डॉट YAML. आणि इथे आपल्याला चार ऑप्शन्स आहे, अप, डाऊन, स्टार्ट आणि स्टॉप. सो अप काय करतं, लेट अस गो टू अवर नोट्स. नोट्स मी बंद केलेले आहेत, सो वेट फॉर अ सेकंड, आय विल ओपन द नोट्स. ठीक आहे, नोट्स दिसत आहेत. Yes, sir. Yes, yes, sir. डॉकर कंपोज मध्ये अप अप बघा जिथे आहे टू क्रिएट कंटेनर. ठीक आहे. इफ आय डायरेक्टली ट्राय टू स्टार्ट द सर्विस, आय विल नॉट बी एबल टू डू सो. लेट अस ट्राय टू डायरेक्टली स्टार्ट. ऑब्विसली ते बोल की कंटेनरच नाही आहे. सी सर्विस बॅकएंड हॅज नो कंटेनर टू स्टार्ट. सो व्हॉट वी विल डू इज विल हिट अप. आता अपनी काय होईल, कंटेनर क्रिएट होईल. ठीक आहे. आणि ते स्टार्ट पण येईल. ऍक्च्युली ते दोन असायला पाहिजे, टू क्रिएट अँड स्टार्ट कंटेनर्स. ठीक आहे. सेम गोज विथ बॅकएंड. अच्छा इथे बघा, बॅकएंड आणि फ्रंट एंड दोन्हीही इमेजेस एक सोबत रन होत आहेत. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही मल्टी कंटेनर ऍप जे आहे ते रन करतायत युजिंग डॉकर कंपोज. and it will again take some time to start. इथे तुम्हाला लॉग सगळे मिळतीलच. लेट अस गो अँड हिट दिस. थोडासा वेळ लागेल ऍक्च्युली. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला, आपली फ्रंट एंड सर्व्हिस. ठीक आहे, जस्ट टेकिंग टाइम, खूपच वेळ घेते ते.
दिस इज वाय यू शुड मूव टू वीट फ्रॉम क्रिएट रिएक्ट ॲप. वेळ लागेल जास्त रन व्हायला. ऑल्सो yarn instead of npm and so on. There are a lot of things to improvise. किती वेळ घेते यार हे. ठीक आहे, ऑप्शन नाही. नेक्स्ट नेक्स्ट तर काही नाही. अच्छा, बाय द वे मी इथे थोडेसे चेंजेस केलेले आहेत. दिस इज जस्ट फॉर सूरज. यू कॅन नॉट गो टू एनी अदर लिंक इफ यू आर नॉट ऑथेंटिकेटेड. ओके. सर ते आपण हे केलंय का मग, म्हणजे तो याचा का JWTचं ते AWS इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. टोकन? अच्छा. आणि रोल बेस्ड ऑथेंटिकेशनचं काम सुरू होतं. ऑथेंटिकेशन ऍक्च्युली, नॉट ऑथेंटिकेशन. थांबा एकच मिनिट थांबा. सी, इफ आय गो हिअर अँड एंटर सम URL विच इज देअर, ठीक आहे, युरोल नावाची URL आहे तिथे त्या ऍप्लिकेशन मध्ये, बट स्टील हो. तो जाऊ देणार नाही. इट विल गो टू लॉग इन पेज ओनली. ओके. बघा, लॉग आउट केलं. अच्छा हा, बाय द वे आपण डॉकर कंपोजने ते हिट केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर अगेन इफ आय गो टू कोर्सेस अँड ऑल, मला सगळे कोर्सेस मिळतील बिकॉज बॅकएंड इज रनिंग. ठीक आहे. सो इफ आय हिट लॉग आउट, दिस इज जस्ट फॉर सूरज. ठीक आहे, यस लॉग यस. इन वर केलं. आता इथे जर मी कोर्सेस पण जरी ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर नाही तो, होणार. तर ते नाही झालं पाहिजे. नकोच घालू. हा ठीक आहे, नाही गेलं. ठीक आहे, हे आपल्याला ऍक्च्युली इम्प्लिमेंट करायचं होतं प्रोजेक्ट सुरू असतानाच, पण ड्यू टू सम, तुम्ही जर जास्त बिझी झाले होते डेव्हलपर्स. ठीक आहे. सो आपण आता काय केलंय, इमेज क्रिएट केली, रन केली नॉर्मली विथ, आता रन केली विथ डॉकर कंपोज. लेटेस्ट से आता मी हा जो कोड आहे तो पूर्ण उचलला आणि टाकलेला आहे EC2 मशीनवर. EC2 मशीनवर आता ह्या इमेजेस तर नसणार आहे. जर मला ह्या इमेजेस इथून तिथे न्यायच्या आहेत तर मला काय करावं लागेल, एकतर एखादं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP, जसं की फाईल जिला झालं, मोबा एक्सटर्म झालं, हे यूज करावं लागेल. अदरवाईज मला ते डाउनलोड करावं लागेल फ्रॉम डॉकर हब. तर डॉकर हबवर त्या इमेजेस असायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या इमेजेसला पुश करावं लागेल. सो लेट अस गो हिअर अँड आय डोंट थिंक याची गरज आहे आता काही. ठीक आहे, आपल्याकडे इमेजेस आहे बघा, डॉकर इमेज ls जर आपण केलं तर आपल्याला इथे वरतीच प्रोफेसर DS फ्रंट एंड, प्रोफेसर DS बॅक एंड, या दोन्ही इमेज भेटतात. आपल्याला त्याला रन करायचं, सॉरी पुश करायचंय. ठीक आहे. सो हाऊ टू पुश इट, लेट अस सी अ कमांड. पुश करण्यासाठी काय होते, डॉकर पुश म्हणून काहीतरी थ्रेट आठवते का, डॉकर पुश. अच्छा, बिफोर डॉकर पुश एक स्टेप आहे मॅन्डेटरी वन, लॉग इन करायची. मी आय गेस नोट्स मध्ये पण दिली असणार आहे. सो टू पुश एन इमेज, ओके, सी, you have to do log into docker registry. So how to log in, docker login. बस, आता मी ऑलरेडी त्याला क्रेडेन्शियल दिलेले तर त्याने ऑथेंटिकेट करायला पाहिजे. ठीक आहे, लॉग इन सक्सेसफुल असं काहीतरी मेसेज आल्यानंतर लॉग इन सक्सिडेड. आता आपण काय करू शकतो, ते इमेजला पुश करू शकतो. कसं करणार पुश, तर डॉकर इमेज पुश आणि इमेजचं नाव जे की आहे प्रोफेसर. एक मिनिट मी कॉपी करतो नाव जरा, म्हणजे प्रॉब्लेम नाही काही. सो लेट अस कॉपी दिस. अच्छा, बिफोर दॅट इथे बघा, इथे एक पण वेर इट इज, एक पण इमेज सध्या इथे नाहीये. ठीक आहे, मी रिफ्रेश पण करून दाखवतो. सी, नो इमेजेस. So what we will do is I'll just copy this name, copy, and terminal has no selection. Okay, ठीक है, ठीक है, झालं कॉपी पेस्ट. अँड त्याचा टॅग द्यावा लागेल आपल्याला 1.0.0. ठीक आहे, दॅट्स इट.
सो दॅट इज अबाउट बॅकएंड. फ्रंट एंड पण एक काम करू, आपण तीच कमांड यूज करू, नाही तर मी नवीन इथे केलं असतं. थांबा, हे कॉपी होईल नाही का डायरेक्ट? लेट अस जस्ट कॉपी. नो, ठीक आहे. लेट अस पेस्ट इट हियर. नाही, ठीक आहे. डॉकर इमेज पुश, सॉरी, इमेज पुश. काय करायचं, इमेजचं नेम टाकायचंय. तर प्रोफेसर 99 स्लॅश बॅकएंड, सॉरी ds बॅकएंड, नॉट बॅकएंड, ds बॅकएंड, आणि त्याचं टॅग विच इज 1.0.0. ठीक आहे. सो वन्स दिस इज डन, आपल्याला ते इमेज बघायला मिळतील आपल्या डॉकर हबवर. थोडंसं थांबावं लागेल. अच्छा, इट डिपेंड्स ऑन इंटरनेट ऑल्सो. ठीक आहे, तुमचे इंटरनेट जर खूप जास्तच फास्ट असेल तर कदाचित हे थोडं लवकर बनवू शकतं. ऑलरेडी 10 वाजून गेले आहेत, बट आय कॅन डू एनिथिंग. इट विल टेक सम टाइम. बॅकएंडचा झालेलं आहे. सो वी कॅन सी, म्हणजे वी शुड सी बॅकएंड इमेज हिअर इफ आय रिफ्रेश दिस. सी प्रोफेसर 99 स्लॅश ds बॅकएंड. आणि यू कॅन सी हिअर नंबर ऑफ डाउनलोड्स इज 0. दिसते का इथे? नंबर ऑफ डाउनलोड्स इज 0. See, येस येस. we will use it. We will download it. यार फ्रंट एंड मध्ये खूप कोड आहे, त्याच्यामुळे आता खूप टाइम घेणार आहे. थिंक रेकॉर्डिंग पॉज करतो जरा, नंतर सुरू करू परत. झालं. फ्रंट एंड पण गेलं आहे आपल्या डॉकर हब रजिस्ट्री वरती. सो वी आर हॅव्हिंग बोथ द इमेजेस, ds फ्रंट एंड, ds बॅक एंड, आणि 0 डाउनलोड्स आहे आपल्याकडे. सो व्हॉट वी विल डू इज वी विल जस्ट इथे लेट अस गो टू आवर. इथे रनिंग आहे का सगळं? जस्ट थांबून टाकू आपण याला, त्याचा एक्झिक्युशनला. ठीक आहे, लेट अस स्टॉप एव्हरीथिंग अँड क्लिअर. सो वी आर हॅव्हिंग, लेट अस जस्ट मेक द terminal bigger. Docker image ls. ठीक आहे. and one thing we have to see की तो कंटेनर सोबत तर नाही एखादा बाइंडेड. so for that docker container ls, no containers. ठीक आहे. so what we have to do is we have to remove the image, right? so for that docker rmi and the image name, which is this. so let us copy the image, paste it here, and use the tag as well, 1.0.0, and let's hit enter. तर ती वाली इमेज जी आहे ती झाली पाहिजे रिमूव्ह. व्हॉट्स रॉंग विथ दिस कंटेनर? ओके, मस्ट फोर्स अँड ओके वेट, डॉकर प्रोन कंटेनर, म्हणजे जे डॉकर, म्हणजे उलट केलं का? मी डॉकर कंटेनर प्रोन करायला पाहिजे. येस, आय वॉन्ट टू do it. So all the containers are removed. So what I have to do is just remove the image.
ठीक आहे, रिमूव्ड. आणि इफ आय सी किती इमेज नसायला पाहिजे फ्रंट एंड वाली. Now let us just remove the backend image as well. So again docker rmi to remove the image name and tag name. That's it. ठीक है. Oh, oh, oh. And if I go to image list, there is no image called as Professor 99 frontend or backend. Still what we will do is आपल्याकडे docker composer फाईल आहे. ते तिथे लिहिलेलं आहे की ही इमेज तर आपल्याला लागेल. So what we will do is just go ahead and run the docker compose file. So how to do it? Docker compose dash f for file name and docker compose.yaml up. आणि तो आता काय करेल, फ्रंट एंडची आणि बॅक एंडची दोन्ही इमेज पुल करेल. ठीक आहे, आणि पुल करून तो रन करेल. ते पण मला बसायचंय ना चांगलं. माईक बंद करा. ठीक आहे. अँड आता एक काम करू, इथे आपण इमेज बघू आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत ते. सो डॉकर इमेज ls. So now we can see त्याने दोन्ही इमेज पुल केलेल्या आहेत फ्रॉम आवर रजिस्ट्री. And if we go to our registry, you can see there must be one download at least. इथे wait for a second. ठीक आहे, ते होईल अपडेट थोड्या वेळात. It should go and hit. Update नव्हते, wait maybe for some reason. We'll do it later I guess. पण त्याने काय केलं, त्याच इमेजेस पुल केलं फ्रॉम रजिस्ट्री आणि त्या रन पण करतोय तो. And now if I go and hit again the same thing. Wait. Locus colon 3000. It will run. पण हे थोडस स्टार्ट झालं पाहिजे ना खालचं काम. खूपच वेळ घेते अरे. अच्छा ठीक आहे, टिल देन आपण ज्या पण गोष्टी प्रॅक्टिकली बघितल्या नव्हत्या त्या आज आपण प्रॅक्टिकली बघितलेल्या आहे. एकदा ही इमेज रन झाली की आपण डॉकरचे सगळे सेशन्स कंक्लूड करू, ही सिरीज कंक्लूड करू, आणि याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करा लोकली. नेक्स्ट सॅटर्डे म्हणजे येणार सॅटर्डे ऍक्च्युली तुमचा नेक्स्ट पार्ट जो आहे डॉकरच्या नंतरचा विच इज जेनकिन्स तो स्टार्ट होईल. ठीक आहे, सो प्रॅक्टिस इट. आणि हेच नाही, थोडंसं स्वतःहून पण कुठे R&D वगैरे करायचे असेल ते पण करा. आणि काय नवीन वगैरे भेटलं तर ग्रुपवर पिंग करा जसं की सूरज वगैरे करतातच. ओके, फायनली आपला प्रोजेक्ट कंपाईल होतोय फ्रंट एंड वाला. बाय द वे ह्या ऍपमध्ये ना फ्रंट एंड वाल्या मरणाचे एरर आहे. एरर नाही बोलतो, वॉर्निंग आहे, खूप वॉर्निंग खतरनाक. सो नाव वी हॅव अवर लॉगिन पेज suraj@gmail.com. अरे मी पासवर्ड पण डॉकर टाकतो यार. नाही पण
ठीक आहे बघा, प्रोजेक्ट रन झालेला आहे अँड you'll get all the data from backend as well. ठीक आहे. So this is how we can push the image to Docker Hub. We can pull the image from Docker Hub. We can create an image. We can create multi-container app and so on. So that's what Docker is. So that's it about Docker. If you're having any issue, you can ask me. So I'll stop recording now.